आपलं हृदय दिवसातून 1,00,000 वेळा धडधडतं, पण ते नेमकं का आणि कसं होतं हे तुम्हाला माहिती आहे का? नीट आणि बोर्ड एक्झाम मध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न, डबल सर्क्युलेशन म्हणजे काय? एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो हृदयविकाराचा झटका. हे समजून घ्यायचं आहे का? आजच्या व्हिडिओत आपण हे सगळं शिकणार आहोत. संपूर्ण सर्क्युलेटरी सिस्टीमचे व्यवस्थित स्पष्टीकरण, बोर्ड आणि नीट साठी संभाव्य प्रश्न, सरळ व स्पष्ट डायग्राम्स आणि काही ट्रिक्स. यामध्ये कन्सेप्ट, एमसीक्यू, ट्रिक्स, डायग्राम्स ऑल इन वन व्हिडिओ. नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं पूनम्स लाईफ सायन्स अकॅडमी मध्ये. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय शिकणार आहोत, ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीम. हा टॉपिक नीट आणि बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. जर तुम्ही हा टॉपिक एकदा व्यवस्थित समजून घेतलात तर रक्ताभिसरण प्रणाली आधारित कोणताही प्रश्न अगदी कॉन्फिडंट पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. चला तर मग सुरू करूयात. सर्वात आधी आपण पाहूयात सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय. सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे आपल्या शरीरामधील एक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सपोर्टिंग ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, न्यूट्रिएंट्स, हार्मोन्स अँड नायट्रोजनस वेस्ट, ज्यामध्ये युरिया, युरिक ऍसिड यासारखे काही टॉक्सिक कंपाऊंड देखील असतात. Now we see the components of the circulatory system. The first component is the heart. It is the central muscular organ that pumps the blood. The second component is the blood. It is the transport medium. Third आहे blood vessels, ज्याला आपण रक्तवाहिन्या म्हणतो. It is a network of pathways. नीट एक्झाम साठी काही टिप्स तुम्हाला देते. ट्रान्सपोर्ट म्हणजे केवळ वाहतूक नाही, तर त्या पदार्थांची योग्य ठिकाणी योग्य प्रमाणात ने-आण होणेही महत्वाचे आहे. आता आपण हृदयाची रचना बघूयात, म्हणजेच स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन हार्ट. लोकेशन ऑफ ह्यूमन हार्ट पाहताना आपण पाहतो की आपल्या 2 लंग्सच्या मध्ये थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये हार्ट प्रेझेंट असते. या इम्पॉर्टंट ऑर्गनचे प्रोटेक्शन करण्यासाठी प्रोटेक्टिव्ह लेयर्स प्रेझेंट आहेत आणि त्याला आपण म्हणतो पेरिकार्डियम. हे 2 थरामध्ये प्रेझेंट असते आणि आतमध्ये पेरिकार्डियल फ्लुइड मध्ये हार्ट सुरक्षित असते. एक्सटर्नल फीचरचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हार्टचा अपेक्सचा भाग म्हणजे टोकाचा भाग हा डाऊनवर्ड अँड लेफ्ट साइडला पॉइंटेड पोझिशन मध्ये प्रेझेंट असतो. हार्टचे जेव्हा आपण बेसचा पार्ट समजून घेतो तेव्हा तो अप्पर साइडला प्रेझेंट असतो. ह्यूमन हार्ट मध्ये 4 चेंबर प्रेझेंट आहेत. RA म्हणजेच राईट ॲट्रियम, RV म्हणजे राईट व्हेंट्रिकल, LA म्हणजे लेफ्ट ॲट्रियम आणि LV म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिकल. ह्यूमन हार्ट मध्ये काही वॉल्व्स देखील प्रेझेंट आहेत, ज्या बॅकफ्लो ऑफ ब्लड प्रिव्हेंट करण्यासाठी वापरल्या जातात. यामध्ये आपण प्रामुख्याने 3 वॉल्व्स पाहणार आहोत, ज्या खूप महत्वाच्या आहेत. फर्स्ट वॉल आहे ट्रायकस्पिड वॉल. हे प्रेझेंट असते बिटवीन द राईट ऑरिकल अँड द राईट व्हेंट्रिकल. सेकंड आहे बायकस्पिड ऑर द मिट्रल वॉल, which is present between left auricle and the left ventricle. Then third wall is a semilunar wall. It is present at the exits of the ventricles. Structure of heart वरती CET किंवा नीट मध्ये काही क्वेश्चन्स विचारले जातात, ते आपण पाहूयात. Which wall is found between the left auricle and the left ventricle? And answer is the bicuspid wall, or it is also known as the mitral wall. Now we see the flow of blood in the heart. म्हणजेच रक्त प्रवाहाचा मार्ग काय आहे हे आपण पाहणार आहोत. हार्ट मध्ये 2 प्रकारचे ब्लड्स आहेत. एक डिऑक्सिनेटेड ब्लड आहे आणि दुसरा आहे ऑक्सिजनेटेड ब्लड. आपण सुरुवातीला डिऑक्सिनेटेड ब्लडचा फ्लो पाहणार आहोत, जो हार्ट मध्ये होतो. तर सुरुवात होते
बॉडीमधून हे ब्लड सुपेरियर आणि इन्फेरियर व्हेना कॅवा थ्रू राईट ऑरिकल मध्ये ट्रान्समिट होतं. राईट ऑरिकल मधून ट्रायकस्पिड वॉल थ्रू हे राईट व्हेंट्रिकल मध्ये एंट्री करतं आणि तिथून पल्मोनरी आर्टरी मधून हे ब्लड लंग्स मध्ये ट्रान्सपोर्ट केलं जातं. लंग्स मध्ये ऑक्सिजन मिक्स झाल्यानंतर हेच डिऑक्सिनेटेड ब्लड हे ऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये कन्व्हर्ट केलं जातं आणि नंतर याचा जो फ्लो आहे तो लंग्स मधून पल्मोनरी व्हेन थ्रू हे लेफ्ट ऑरिकल मध्ये एंट्री करतं आणि लेफ्ट ऑरिकल मधून बायकस्पिड वॉल थ्रू हे लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये एंट्री करून सिस्टमिक अओर्टा थ्रू पुन्हा हे बॉडीमध्ये सर्क्युलेट केलं जातं. हा फ्लो लक्षात राहण्यासाठी आपण एक स्मार्ट ट्रिक किंवा मेमरी ट्रिक आपण वापरूयात. राईट ऑरिकल, राईट व्हेंट्रिकल, लंग्स, लेफ्ट ऑरिकल, लेफ्ट व्हेंट्रिकल, बॉडी, या पद्धतीने हा फ्लो कंटिन्यू होत राहतो. नीट मध्ये फ्रिक्वेंटली काही क्वेश्चन्स या पॉइंट वरती आधारित विचारले जातात. फॉर एक्झाम्पल, नेम द ओनली आर्टरी विच कॅरीज द डिऑक्सिनेटेड ब्लड, आणि आपलं उत्तर आहे ते म्हणजे पल्मोनरी आर्टरी. टाइप्स ऑफ सर्क्युलेशन म्हणजेच रक्त परिसंचरणाचे प्रकार. डबल सर्क्युलेशन प्रेझेंट इन द ह्युमन्स अँड द मोस्ट ऑफ मॅमल्स. Double circulation includes the pulmonary circulation and the systemic circulation. In pulmonary circulation carries the deoxygenated blood from the right ventricle to lungs and oxygenated bloods to the left auricle. And in systematic circulation carries the oxygenated blood from the left ventricle to the body tissues and deoxygenated blood टू द राईट ऑरिकल. या पॉइंटवर आधारित नीट मध्ये काही क्वेश्चन्स विचारले जातात, जसं की डबल सर्क्युलेशन इन्शुअर द सेपरेशन ऑफ ऑक्सिजनेटेड अँड द डिऑक्सिनेटेड ब्लड इज अ इफिशियंट मेटाबॉलिझम. नाउ वी सी द ब्लड व्हेसल्स, ज्याला आपण रक्तवाहिन्या म्हणतो. रक्तवाहिन्याचे प्रामुख्याने 3 टाईप पडतात. पहिला प्रकार आहे तो म्हणजे आर्टरीज, ज्याला आपण धमन्या म्हणतो. It carries the blood away from the heart. These are the thick walled and having the high pressure. Usually carries the oxygenated blood except pulmonary artery. Now the second type of blood vessel is the veins, ज्याला आपण शिरा म्हणतो. It carries the blood towards the heart, thin wall, low pressure. It shows the presence of walls to prevent the backflow. थर्ड टाईप आहे ते म्हणजे कॅपिलरीज, ज्याला आपण मराठीमध्ये केशवाहिन्या असं म्हणतो. दीज आर मायक्रोस्कोपिक व्हेसल्स. इट इज द साइट ऑफ एक्सचेंज ऑफ गॅसेस, न्यूट्रिएंट्स अँड द वेस्ट. या कन्सेप्टवर आधारित नीट मध्ये एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे व्हाय आर कॅपिलरीज सो थिन. तर याचा आन्सर आहे फॉर द इफिशियंट एक्सचेंज. नाउ वी सी द ब्लड कंपोजिशन अँड देअर फंक्शन्स. First of all, we can see the blood. Blood is a fluid connective tissue and the total volume in adult human is approximately 5 to 6 liters. Now we can see the component of blood, their percentage and their functions. The first parameter of the blood is the plasma. Approximately 55% plasma is present in the blood, which works to transport the nutrient, hormones and CO2. Second component is RBC. Approximately 44% RBCs are present in the blood, which works for the oxygen transport, which contains the hemoglobin, which are the respiratory pigment. Now third component is the WBC. Almost less than 1% WBCs are present in blood, but it plays a very important role in the immune system. And the last component is the platelets. These are present in a very stress amount, but it plays a very important role in the clotting of blood. Hemoglobin, it is an iron containing pigment which gives the red color
and it is also known as the respiratory pigment. Lifespan of RBC is approximately 120 days. नीट मध्ये यावर आधारित एक क्वेश्चन विचारला जातो, तो आहे विच ब्लड सेल हॅव नो न्यूक्लियस. तर याचा आन्सर आहे आरबीसीज. मॅच्युअर आरबीसीज हॅव नो न्यूक्लियस. Now we see the blood group and the RH factor. ह्यूमन बीइंग मध्ये एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये एकूण 4 ब्लड ग्रुप आहेत, ए, बी, AB, O. हे सर्व ब्लड ग्रुप हे आरबीसीज वरती कोणत्या प्रकारचे अँटीजेन्स आहे यावर आधारित आहे. RH फॅक्टर म्हणजे काय हे आपण पाहूया. RH पॉझिटिव्ह म्हणजे ज्या आरबीसीज वर अँटीजेन प्रेझेंट आहे त्याला आपण RH पॉझिटिव्ह म्हणणार आहोत, आणि RH निगेटिव्ह म्हणजे ज्या आरबीसी वर अँटीजेन्स अब्सेंट आहेत. RH फॅक्टरचे महत्व काय आहे? ब्लड ट्रान्सफ्युजन कंपॅटेबिलिटी आणि प्रेग्नन्सी यामध्ये RH इनकम्पॅटेबिलिटीचा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. या पॉइंटवर आधारित नीट मध्ये काही क्वेश्चन्स विचारले जातात. फॉर एक्झाम्पल, विच इज अ युनिव्हर्सल डोनर? आन्सर आहे O निगेटिव्ह. विच इज अ युनिव्हर्सल रेसिपियंट? तर याचा आन्सर आहे AB पॉझिटिव्ह. नाउ वी सी द ब्लड प्रेशर अँड द पल्सेस. ब्लड प्रेशर ज्याला आपण बीपी असं म्हणतो, बीपी म्हणजेच प्रेशर एक्झर्टेड बाय द ब्लड ऑन द आर्टरी वॉल्स, याला आपण ब्लड प्रेशर असं म्हणतो. यामध्ये 2 गोष्टींचा सहभाग होतो, एक तर सिस्टॉलिक प्रेशर आणि डायस्टॉलिक प्रेशर. तर यामध्ये सिस्टॉलिक कंडिशन मध्ये आपण हार्टचं कॉन्ट्रॅक्शनमुळे जे प्रेशर क्रिएट होते ते आपण काउंट करतो आणि त्याची व्हॅल्यू नॉर्मलाइज कंडिशनला 120 मिलीमीटर HG एवढा आहे. त्याच पद्धतीने डायस्टॉलिक कंडिशन म्हणजेच हार्ट रिलॅक्सेशन कंडिशन मध्ये नॉर्मल कंडिशन मध्ये 80 मिलीमीटर HG एवढं ब्लड प्रेशर अपेक्षित असतं. त्यामुळे नॉर्मल बीपी ची रेंज जर आपण ठरवली तर 120 ही सिस्टॉलिक साठी आणि 80 ही डायस्टॉलिक कंडिशन साठी आहे. हे ब्लड प्रेशर चेक करण्यासाठी जे डिव्हाइस वापरले जाते त्याला आपण स्पिग्मोमॅनोमीटर असे म्हणले जाते. त्याच पद्धतीने ह्यूमन बीइंग मधील पल्स रेट यावर देखील तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात आणि ते अप्रॉक्सिमेटली 72 BPM म्हणजेच बीट्स पर मिनिट प्रेझेंट असते. यानंतर आपण पाहणार आहोत लिम्फॅटिक सिस्टीम्स म्हणजे लिम्फ प्रणाली. लिम्फ म्हणजे टिश्यू फ्लुइड ड्रेन्ड इनटू द लिम्फ व्हेसल्स. यामध्ये काही कंपोनंट आहेत आणि त्यामधील महत्वाचे 2 कंपोनंट आहेत, ते म्हणजे लिम्फ नोड्स ज्याला आपण प्रोटेक्टिव्ह फिल्टर्स असं म्हणतो, आणि सेकंड आहे लिम्फॅटिक व्हेसल्स. या सिस्टीमचे सर्वात महत्वाचे फंक्शन इम्युनिटी मध्ये आहे. त्याच पद्धतीने फॅट ऍब्सॉर्प्शन फ्रॉम इंटेस्टाइन यामध्ये देखील लिम्फॅटिक सिस्टीमचा रोल खूप महत्वाचा आहे. नीट एक्झाम मध्ये यावर आधारित काही क्वेश्चन विचारले जातात. फॉर एक्झाम्पल, विच सिस्टीम हेल्प्स इन द फॅट ट्रान्सपोर्ट फ्रॉम द स्मॉल इंटेस्टाइन? आणि याचा आन्सर आहे लिम्फॅटिक सिस्टीम. Now we see the heart related disorders. Now first disorder is the hypertension. Hypertension मध्ये बीपी ची रेंज ही वाढलेली असते, जसं की मोर दॅन 140 हा सिस्टॉल मध्ये आणि डायस्टॉल मध्ये मोर दॅन 90 मिलीमीटर HG एवढा असतो. सेकंड हार्ट रिलेटेड डिसऑर्डर आहे तो म्हणजे अर्थेरोस्क्लेरोसिस. यामध्ये आर्टरीज मध्ये फॅट डिपॉझिशन खूप मोठ्या प्रमाणावर होते. थर्ड आहे अँजिना पेक्टोरिस. यामध्ये आपल्या हृदयाला कमी प्रमाणात ब्लड सप्लाय झाल्यामुळे छातीमध्ये खूप जास्त पेन्स क्रिएट होतात. फोर्थ डिसऑर्डर आहे तो म्हणजे हार्ट अटॅक, ज्याला आपण सिंपल मध्ये MI असं म्हणतो. यामध्ये करोनरी आर्टरीज मध्ये ब्लॉकेजेस होतात आणि त्यामुळे हार्ट अटॅक संभवतो. फिफ्थ आहे स्ट्रोक. बेसिकली स्ट्रोक हे ब्रेन आर्टरीजच्या ब्लॉकेजेसमुळे होऊ शकतात. नीट एक्झाम मध्ये हार्ट रिलेटेड डिसऑर्डर मध्ये जेव्हा क्वेश्चन विचारला जातो त्यावेळेस तुम्हाला त्यामधील डिफरन्स बिटवीन अँजिना अँड MI
हा डिफरन्स माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला अँजिना आणि MI यामधील डिफरन्स हवा असेल तर कॉमेंटमध्ये सांगा, त्यावर सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल. तुम्हाला काही मी टिप्स देत आहे ज्यामध्ये आपण परफेक्ट हार्टची डायग्राम ड्रॉ करू शकतो. पहिली टिप देणार आहे की तुम्हाला ऑक्सिनेटेड ब्लड दाखवण्यासाठी तुम्हाला रेड कलरचा वापर करायचा आहे आणि डिऑक्सिनेटेड ब्लड दाखवण्यासाठी ब्ल्यू कलरचा वापर करा. त्याच पद्धतीने फ्लोचं डायरेक्शन दाखवण्यासाठी एरोचा वापर करा. प्रत्येक पार्टला प्रॉपर लेबल करा, जसं राईट ऑरिकल, राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट ऑरिकल, लेफ्ट व्हेंट्रिकल, सिस्टॅमिक अओर्टा, पल्मोनरी आर्टरीज और व्हेन्स आणि वॉल्स. हे सर्व लेबल्स तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. बोर्ड एक्झाम मधील एक सिक्रेट पॉइंट सांगते, जर तुम्ही एकदम क्लीन आणि वेल लेबल डायग्राम जर काढली तर तुम्हाला फुल मार्क्स मिळू शकतात. आतापर्यंत आपण जेवढी इन्फॉर्मेशन पाहिली यावर आधारित नीट एक्झाम आणि CET मध्ये काही एक्सपेक्टेड MCQs आपण पाहणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे, which artery carries deoxygenated blood? And answer is pulmonary artery. Second question, which vein carries oxygenated blood? Answer is pulmonary vein. Third question, what is the function of platelet? Answer is blood clotting. Fourth question is a lifespan of RBCs and it is approximately 120 days. Fifth question, which is the universal donor blood group? And answer is O negative. Sixth question, which chamber pumps the oxygenated blood to the body? And answer is left ventricle. Seventh question is, which is the normal BP reading? And answer is 120 systole, 80 diastole, millimeter Hg. Which blood cell provide the immunity? And answer is WBCs. Ninth question is, why valves present in veins? And answer is to prevent backflow of deoxygenated blood. आणि फायनली आपण आता रॅपिड रिव्हिजन घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचे पॉइंट जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पहिला पॉइंट आहे, हार्ट हॅज 4 चेंबर, 2 ऑरिकल, लेफ्ट अँड राईट ऑरिकल and 2 ventricles, left and right ventricle. These are 4 chambers. Then second point, double circulation. It includes the pulmonary circulation and the systemic circulation. Third important point, arteries carries blood away from heart and veins carries blood towards the heart. Fourth point, blood includes plasma, RBCs, WBCs and platelets. फिफ्थ आहे, डायग्राम्स आणि MCQ वर फोकस ठेवा. यू कॅन प्रिपेअर स्मार्टली अँड सॉल्व द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. तुम्हाला ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम मधील सर्व कन्सेप्ट आता क्रिस्टल क्लिअर वाटत असतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर पूनम्स लाईफ सायन्स अकॅडमीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढील कन्सेप्ट व्हिडिओसाठी भेट देत राहा. ऑल द बेस्ट फॉर नीट अँड बोर्ड एक्झाम. तोपर्यंत स्टे कनेक्टेड with Poonam's Life Science Academy for the happy learning. Thank you.